महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP अंमलात आणल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत। या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी आता महाराष्ट्रात सुरू आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून जून 2023 पासून उच्च शिक्षण क्षेत्रात म्हणजेच राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे। या संदर्भात नवी मुंबई कळंबोळी KLE संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कळंबोळी येथे दिनांक 3 आणि 4 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। संबंधित कार्यशाळा मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग UGC ग्रॅड कमिशन यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून सर्व स्नातक कोर्ससाठी NEP नुसार अभ्यासक्रम राबवणार आहे। या 2 दिवसीय कार्यशाळेत विशेषज्ञ डीन प्राध्यापक शिवराम गर्जे, सायन्स फॅकल्टी मुंबई विद्यापीठ प्राचार्य रवींद्र बांबर्डेकर, मॉडेल कॉलेज डोंबिवली प्राध्यापक डॉक्टर विजय D मेंडुळकर, प्राचार्य KLE महाविद्यालय देवेन शहा, प्राचार्य श्री ALR तिवारी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मीरा रोड यावेळी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते। तसेच सर्व उपस्थित वर्गाला NEP बद्दल सर्वांगीण मार्गदर्शन केले। मुंबई विद्यापीठाच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये NEP संदर्भात 2 कार्यशाळा होणार आहेत। यापैकी पनवेल, कर्जत, उरण आणि खालापूर तालुक्यातील महाविद्यालयांसाठी ही कार्यशाळा KLE महाविद्यालय कळंबोळी येथे झाली। तालुक्यातील समाजातील सर्व हितधारक यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उद्योजक आणि महाविद्यालयाचे संस्थापक मंडळ या सर्वांनी सहभाग घेतला होता। महाराष्ट्रात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही तसं बघता गेल्या वर्षी लागू झाली, पण लागू करताना ती फक्त ऑटोनॉमस कॉलेजमध्ये लागू केली गेली। ती कशा पद्धतीने चालते आहे, त्याचे काय चॅलेंजेस येत आहेत याचा अभ्यास करून जेव्हा ते सॅटिस्फॅक्टरी वाटला, त्याच्यानंतर असा डिसिजन घेण्यात आला की सेकंड फेजमध्ये अकॅडमिक वर्ष 24-25 पासून सगळ्या ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये ही पॉलिसी राबवण्यात आली। आता ही एज्युकेशन नवीन पॉलिसी राबवताना सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंजिंग जॉब होता तो म्हणजे ती इम्प्लिमेंट कशी करायची, आणि ती इम्प्लिमेंट करायची तर त्याचे जे काही स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्यांना त्याची माहिती असावी, हे महत्त्वाचं होतं। हे बघता व्हाईस चान्सलर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर आणि प्रोव्हीसी डॉक्टर भामरे सर यांनी असं ठरवलं की आपण विद्यापीठातर्फे सगळ्या स्टेक होल्डरना जाऊन भेटायचं, प्रत्येक जिल्ह्यात एक सेमिनार घ्यायचं, 2 दिवसीय सेमिनार अशी आम्ही मालवणपासून ते पालघरपर्यंत सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळजवळ 3 टीम केल्या गेल्या आणि प्रत्येक टीमला जवळजवळ 5 ठिकाणी पाठवलं गेलं आणि प्रत्येक ठिकाणी 2 दिवसाची 6 शिबिरं घेऊन प्रत्येक स्टेक होल्डर, मग ते मॅनेजमेंट असतील, प्रिन्सिपल्स असतील, टीचर्स, स्टुडंट, इंडस्ट्री आणि सोसायटी या सगळ्यांना आम्ही सेन्सिटायझेशन करायचा प्रयत्न करतोय। आता ह्या 5-6 तारखेपर्यंत पूर्णपणे मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळे डिस्ट्रिक्ट कव्हर केले जातील आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांचे काही डाऊट्स आहेत ते आम्ही जाणून घेतोय आणि त्यांना उत्तरं द्यायच्या, त्यांच्या शंकाचं निरसन करायचा प्रयत्न करतोय। एकंदरीत प्लॅन म्हणजे असं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीचे काही फीचर्स बघितली तर असं वाटतं की आजच्या यूथला नॉलेज बरोबर त्याचं ॲप्लिकेशन कसं करावं हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आता नुसतं ज्ञान न देता त्याच्याबरोबर स्किल ओरिएंटेड ज्ञान देणं हे नवीन एज्युकेशन पॉलिसीचं एक मूळ गाभ आहे। तर त्यांच्या करिक्युलममध्येच आता काही कॉन्सेप्ट असे आणले गेलेत की ज्याच्यात त्यांना फील्डवर्क करायला लागेल, त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग मिळेल, त्यांना वोकेशनल ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांचे स्किल एनहान्स ॲबिलिटी ही काही वाढवली जाते, त्याच्यासाठी त्यांच्या करिक्युलममध्येच प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे। तर तसं बघता मला वाटतं की ही जी पॉलिसी आहे तो यूथला असा तयार करेल की इंडस्ट्रीशी रिलेटेड जी कामं त्याच्याकडनं एक्सपेक्टेड आहेत ते तो नक्कीच करू शकेल। मी डॉक्टर शिवराम गर्जे मुंबई विद्यापीठाच्या
विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचा डीन आहे. सर्वप्रथम मी KLE कॉलेजचे अभिनंदन करतो की मुंबई विद्यापीठाने जी साथ घातली की NP सेन्सिटायझेशनचं वर्कशॉप आपण घ्यावं आणि ते KLE कॉलेजने लगेच ॲक्सेप्ट केलं आणि त्या पद्धतीने आज हे होत आहे. NP 2020 ही जी पॉलिसी आहे साधारण 34 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवीन पॉलिसी आलेली आहे. ही जी पॉलिसी आहे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. खरं पाहता इथून मागे आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा पद्धतीने करतो. पण खरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कंपार्टमेंट तोडून आपल्याला त्या बाहेर जायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मूलभूत नॉलेज म्हणजे जे माहिती द्यायलाच पाहिजे, त्या विषयात तो प्रावीण्य मिळवायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर त्याने स्किल बेस्ड एज्युकेशन घ्यायला पाहिजे की जेणेकरून उद्या त्याला मार्केटमध्ये एम्प्लॉयबिलिटी पण मिळेल. या पॉलिसीमध्ये खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आहे. उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थ्याला स्वतःच्या विषयाबरोबरच त्याला आणखी काही सपोर्टिंग नॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी या पॉलिसीमध्ये मेजर, मायनर अशा पद्धतीचे सब्जेक्ट ठेवलेले आहेत. आणि त्याची स्वतःची एक हॉबी असेल काही तर त्यासाठी त्याला ओपन इलेक्टिव्ह म्हणा किंवा जर आपण एक असं विचार केला की त्यांनी एक परिपूर्ण नागरिक या देशाचा व्हावं आणि त्यासाठी त्याचं एक असं एक वैशिष्ट्य या पॉलिसीमध्ये आहे की ॲबिलिटी एनहान्समेंट म्हणा किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणा, हे सगळ्या पद्धतीचे एक ॲस्पेक्ट यामध्ये विचारात घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर असं एक विचार आहे की विद्यार्थी जे काही ॲक्टिव्हिटी करेल त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिट देऊ. उदाहरणार्थ को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असोत किंवा त्यांनी कुठं एखाद्या ॲक्टमध्ये पार्ट घेतला, असं प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिटाईज केलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला क्रेडिट्स मिळतील आणि तो पुढे प्रोग्रेस करेल. आणि या पॉलिसीमध्ये अर्थातच कालानुरूप थोडे थोडे बदल होत जातील गरजेनुसार. पण आताच्या घडीला तरी आपल्याला ही जी पॉलिसी आहे ही व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करणं हे एक मोठं चॅलेंज असणार आहे. आणि मुंबई विद्यापीठ पर्टिक्युलर ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि कॉलेजेस ज्याला प्रतिसाद देत आहेत त्या पद्धतीने मला खात्री आहे की ही पॉलिसी आपल्या विद्यापीठामध्ये व्यवस्थितपणे राबवली जाईल आणि त्याची सुरुवात होईल. प्राध्यापक मिलिंद गुरकर, KLE संस्थेचे विज्ञान आणि विद्यालय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी जी समिती आहे ते चेअरपर्सन आहे. तर निश्चितच आपण मुंबई विद्यापीठ अंतर्गत 2 दिवसीय कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात घेत आहोत 3 जुलै आणि 4 जुलैला. तर ह्या कार्यशाळेचं जे महत्त्व आहे ते म्हणजे की जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता भारत शासन राबवत आहे तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना त्या काही अडचणी आहेत. त्यामध्ये जे काही हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, तर यांना नवीन आता पॉलिसी जसं गर्गे सरांनी पण सांगितलं की 1986 मध्ये जी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन होती त्याच्यानंतर 34 वर्षानंतर ही पॉलिसी आता आलेली आहे. 2020 पासून 2020 मध्ये पॉलिसी डॉक्युमेंट तयार झालं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघत आहोत की अकॅडमिक इयर 23-24 पासून बऱ्याच ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ही राबवण्यात आलेली आहे. आणि जे संलग्नित महाविद्यालय आहेत तर त्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही शैक्षणिक नीती आपण राबवत आहोत. तर निश्चितच मुंबई विद्यापीठ जे आपले कुलगुरू आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर, कुलगुरू जे आहेत अजय भांबरे सर, तर यांचे एक उद्दिष्ट आहे की ही पॉलिसी राबवण्याच्या आधी सर्व जे हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, कॉलेजचे मॅनेजमेंट असतील, या सर्वांना ही NEP मुळात काय आहे याच्यामध्ये काय बदल आहेत. कारण की बऱ्याच गोष्टी आल्या आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल एक्झिट एंट्री पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे की आधी मुलांना 1 वर्ष कंप्लीट केलं तर त्यांना ते डिग्री पूर्ण होत नव्हती. पण आता मुलगा समजा 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी असताना 1 वर्षामध्ये तो एक्झिट होत असेल तर त्याला ते सर्टिफिकेट मिळेल. तो 2 वर्ष शिकला तरी त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल. 3 वर्ष कंप्लीट केलं मग त्याला डिग्री सर्टिफिकेट. तर प्रत्येक वेळेला ऑपॉर्च्युनिटी आहे. ABC जी कन्सेप्ट आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट त्यामध्ये मुलांचे क्रेडिट अकोमुलेट होतील. ही सेंट्रलाइज सिस्टम आहे आणि ही पूर्ण भारतामध्ये लागू होत आहे. असं नाही की फक्त महाराष्ट्रात आहे, पूर्ण भारतामध्ये सेंट्रलाइज प्रोसेस आहे. मुंबई विद्यापीठाने या वर्षापासून समर्थ पोर्टल सुरू केलेलं आहे जे पूर्ण भारतामध्ये एकच प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया होत आहे.
तर निश्चितच ही जी कार्यशाळा आहे आणि विद्यापीठाने जे काही आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आहेत, आपण सर्व रायगड जिल्ह्यामध्ये ही जी कार्यशाळा 2 दिवस घेत आहोत, तर त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण आहे, खालापूर आहे, पनवेल आणि कर्जत तालुक्यातील महाविद्यालय आपल्या इथं महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य आणि संस्था चालक तसेच विद्यार्थी पालक हे सर्व या 2 दिवसीय कार्यशाळा अटेंड करणार आहेत आणि ह्या कार्यशाळेमध्ये त्यांना या NEP बद्दल हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याबद्दल सर्व माहिती विद्यापीठाद्वारे जे काही नेमलेले व्यक्ती आहेत, जे रिसोर्स पर्सन आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत आणि निश्चितच हे 2 दिवसीय कार्यशाळांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी KLE कॉलेजच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. Right. We are very excited about today's workshop that we are organizing in collaboration with University of Mumbai. See, national education policy is actually there are many benefits and opportunities for the students, especially of this generation. That we are also expecting such changes during our time, but we felt we were unfortunate to enjoy all these things. Now, this today's generation or the students of today's generation, they will be benefited out of this. The main intention of changes as per the government suggestion and whatever they have been suggested, they are related to the skill development and enhancement and to improve the enhancement ability of the students so that they will be able to get some opportunities or good opportunities, I can say, because that is a traditional degrees. These are the traditional degrees, not like engineering or medical like that. And there was understanding that after completion of 3 years of course, what are they supposed to do? Now it has been tremendously, changes has been incorporated in such a way that to some extent the students will realize that really whatever they got the information or skill development courses they have attended or any ability enhancement courses they have attended, they will be useful for them to create their career in different fields. Now this is one point. Second point is that see the 12th standard student, once he is getting admitted for degree and suppose he is not able to completing it, so he will be like a 12th standard students only. Now that scenario is also not like that. Suppose he is completing 1 year, he will be getting certificate. If he is completing some 2 years also related to that another diploma course or something like that, he will be getting. So there is no waste of time, waste of academic year for him, and same way he will be able to take the information about the field and courses that he is interested in most. And there is no band. This is like a boundaryless. This is a science student also can approach a commerce course, or commerce student also you can go for a science course for a particular unit or particular topic, and if suppose he is having any interest in that topic, he can complete it, and that can be job oriented. So that's all I wanted to